तर इथे मी घेतलेले काबुली चणे ते मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्यांना स्वच्छ धुवून त्यामध्ये एक बटाटा 4 फोडी करून घातल्या। बटाटा घातल्याने भाजीला छान टेस्ट येते। त्यानंतर आपल्याला एक कांदा, एक टोमॅटो, एक हिरवी मिरची घालून छान अशी प्युरी करून घ्यायची आहे। फोडणीकरिता तेलामध्ये 2 तेजपत्ता, 1 चमचा अद्रक आणि लसूण आहे ते मी चेचूनच घातलेला आहे। छान परतून घेतलं। त्यानंतर बनवलेली प्युरी घालून देखील मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये मी घातले मसाले, 1 चमचा काश्मीरी लाल पावडर, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद घालून मसाले देखील छान परतून घेतले। त्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेले चणे आणि बटाटा घालून छान मिक्स करून घेतलं। चवीपुरतं मीठ घातलं आणि 1 ग्लास गरम पाणी घातला। तुम्ही ते पाण्याचा वापर तुमच्या आवडीनुसार करा, तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार, पण गरम पाण्याचाच वापर करा। छान उकळी काढून घ्यायची पाणी घातल्यानंतर आणि कुकरचं झाकण बंद करून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 5 ते 6 शिट्ट्या घेतल्याने छान आपले चणे आहेत ते शिजवून होतात। तुम्ही ते बघू शकता भाजी ते तयार झालेली आहे। वरून मी घातलेली आहे कोथिंबीर आणि मस्त आपली चणा छोलेची भाजी ते तयार झालेली आहे। तर कशी वाटते रेसिपी?